Good morning. In integration, we will see some more problems in exercise 3.2a. Integral integral e raised to x log of sin e raised to x upon tan e raised to x dx. Put log of sin e raised to x is equal to t. हा पूर्ण टी पुटअप करायचा. डिफरेंशिएटिंग लॉग यू चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन यू म्हणजे 1 अपॉन साइन ई रेस टू एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी चा डेरिव्हेटिव्ह डी टी अपॉन डी एक्स 1 अपॉन साइन ई रेस टू एक्स इंटू साइन यू चा डेरिव्हेटिव्ह कॉस ई रेस टू एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज इक्वल टू डी टी अपॉन डी एक्स. कॉस अपॉन साइन कॉट येतो खाली गेल्यावर तो कॉस अपॉन साइन कॉट येतो खाली गेल्यावर तो टॅन येईल म्हणजे 1 अपॉन टॅन ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स हा डीएक्स इकडे घेतला इज इक्वल टू डी टी. मग इंटिग्रल बिकम्स ई रेस टू एक्स अपॉन टॅन ई रेस टू एक्स डीएक्स हा डी टी आला आणि हा टी मानलाय आपण टी इंटू उरलेला पार्ट डी टी आला. टीचं इंटिग्रल टी स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी म्हणजेच 1/2 टी स्क्वेअर म्हणजे लॉग ऑफ साइन ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी. सी अगेन प्रॉब्लेम दिसताना कॉम्प्लिकेटेड दिसतो. तुम्ही जर प्रॉपर सबस्टिट्यूशन केलं तर तो सिम्प्लिफाय होतो. पुट हे पूर्ण टी पुटअप करायचे. हे टी पुटअप करून चालणार नाही कारण ते लॉग टीचं इंटिग्रल आपल्याला अजून माहिती नाही. मग हे पूर्ण टी पुटअप केलं लॉग ऑफ साइन ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी. मग डिफरेंशिएट करून उरलेलं डी टी येते का पहा. लॉग यू चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन यू म्हणजे 1 अपॉन साइन ई रेस टू एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ई रेस टू एक्स. टी चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डी टी बाय डी एक्स 1 अपॉन साइन ई रेस टू एक्स साइन यू चा डेरिव्हेटिव्ह कॉस यू म्हणजे कॉस ई रेस टू एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स डी टी बाय डी एक्स. कॉस अपॉन साइन कॉट येईल खाली गेल्यावर टॅन येईल म्हणजे 1 अपॉन टॅन ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स हा डीएक्स इकडे घेतला dt म्हणजे ई रेस टू एक्स अपॉन टॅन ई रेस टू एक्स डीएक्स ई रेस टू एक्स अपॉन टॅन ई रेस टू एक्स डीएक्स हा dt आला आणि हा आपण टी मानला म्हणजे टी आणि उरलेला पार्ट dt टी dt. टीचं इंटिग्रल येईल टी स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी म्हणजे 1/2 टी ची किंमत टाकून द्या लॉग ऑफ साइन ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस सी. पुढे e रेस टू 2x प्लस 1 अपॉन e रेस टू 2x मायनस 1 dx इज इक्वल टू. आता इथे ऍडजस्टमेंट करायची प्रत्येकाला e रेस टू एक्स ने डिवाइड करायचं. e रेस टू 2x अपॉन e रेस टू एक्स प्लस 1 अपॉन ई रेस टू एक्स खाली
e raised to 2x upon e raised to x minus 1 upon e raised to x dx is equal to e raised to 2x upon e raised to x e raised to x राहील प्लस हा वरती गेल्यावर e raised to minus x येईल अपॉन e raised to 2x upon x e raised to x राहील मायनस हा वरती गेल्यावर e raised to minus x येईल dx. आता सबस्टिट्यूशन करायचं पुट e raised to x minus e raised to minus x is equal to t. Differentiating e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x minus e raised to minus x चा डेरिव्हेटिव्ह e raised to minus x into derivative of minus x is equal to dt by dx. That will be equal to e raised to x minus e raised to minus x minus x चा डेरिव्हेटिव्ह minus 1 is equal to dt by dx. मग e raised to x minus of minus plus होईल plus e raised to minus x into dx is equal to dt. मग इंटिग्रल होईल वरचं आलं dt खालचं मानलं आपण t 1 अपॉन t चं इंटिग्रल आहे log t प्लस c म्हणजेच log of t e raised to x minus e raised to minus x plus c where c is constant of integral. See again e raised to 2x plus 1 upon e raised to 2x minus 1 प्रत्येकाला e raised to x ने डिवाइड करा e raised to 2x upon e raised to x plus 1 upon e raised to x e raised to 2x upon e raised to x minus 1 upon e raised to x e raised to 2x upon e raised to x e raised to x राहील प्लस हा वरती गेला e raised to minus x येईल e raised to 2x upon e raised to x e raised to x येईल मायनस हा वरती गेला e raised to minus x येईल हा t पुट अप केला पुट e raised to x minus e raised to minus x is equal to t. Differentiating e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x minus e raised to minus x चा डेरिव्हेटिव्ह e raised to minus x into derivative of minus x t चा डेरिव्हेटिव्ह with respect to x dt by dx e raised to x minus e raised to minus x चा डेरिव्हेटिव्ह minus 1 is equal to dt by dx. मग हे येईल e raised to x minus of minus plus झालं e raised to minus x is equal into dx हा इकडे घेतला is equal to dt. वरचं आलं dt खालचं आलं t dt upon t मग 1 upon t चं इंटिग्रल log t plus c मग log of t ची किंमत टाकून द्या e raised to x minus e raised to minus x plus c. Next one integral sin raised to 4x cos cube x dx is equal to आता पहा इथे सबस्टिट्यूशन केलं तर साइन पुटअप केला t तर त्याचा डेरिव्हेटिव्ह cos येणार आहे पण इथं cos क्यूब आहे मग मी काय सिम्प्लिफाय करतोय sin raised to 4x into cos cube x लिहिला cos square x into cos x dx cos cube split up करा cos cube x into cos x sin raised to 4x cos square x first fundamental identity ने येईल 1 minus sin square x into cos x dx is equal to आतमध्ये गुणून घ्या sin raised to 4 ने sin raised to 4x minus sin raised to 4 into sin square sin raised to 6x cos x dx. आता put sin x is equal to t differentiating sin x चा डेरिव्हेटिव्ह येतो cos x is equal to dt by dx मग cos x into dx आला dt. इंटिग्रल becomes sin raised to 4 म्हणजे t raised to 4 minus sin raised to 6 म्हणजे t raised to 6
कॉस एक्स डीएक्स हा dt आला. एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला मग हे येईल टी रेस टू 5 अपॉन 5 मायनस टी रेस टू 7 अपॉन प्लस सी 1/5 साइन रेस टू 5x मायनस 1/7 साइन रेस टू 7x प्लस सी. ची किंमत टाकून द्या. पहा परत साइन रेस टू 4 कॉस क्यूब एक्स डीएक्स याच्यामध्ये प्रॉपर सबस्टिट्यूशन साठी आता पहा साइन आणि कॉस आहे. जर साइन एक्स टी पुटअप केला तर कॉस एक्स डीएक्स डीटी येतो किंवा कॉस एक्स आपल्याला डेरिव्हेटिव्ह. मग आता कॉस क्यूब स्प्लिट अप करतो कॉस स्क्वेअर इंटू कॉस एक्स. साइन रेस टू 4 कॉस स्क्वेअर एक्स फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटीने 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स डीएक्स. आतमध्ये गुणून घेतलं साइन रेस टू 4 इंटू साइन रेस टू 6 कॉस एक्स डीएक्स. Substitution put sin x is equal to t differentiating sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x dt by dx. मग cos x हा into dx is equal to dt. Integral becomes t raised to 4 minus t raised to 6 into dt. t raised to 4 चा इंटिग्रल t raised to 5 upon 5 minus t raised to 6 चा इंटिग्रल t raised to 7 upon 7. 1/5 sin raised to 5x minus 1/7 sin raised to 7x dx. इंटिग्रल 1 upon 4x plus 5 x raised to minus 11 dx. तर हे सिम्प्लिफाय केलं आणि डिनॉमिनेटर टी पुटअप केला तर पहा 4x प्लस 5 अपॉन x रेस टू 11 x रेस टू मायनस 11 खाली आला x रेस टू 11 dx is equal to integral 1 upon x raised to 11 LCM आला याचा क्रॉस मल्टिप्लाय 4 x into x raised to 11 x raised to 12 plus 5 dx is equal to integral हा वरती आला x raised to 11 upon 4 x raised to 12 plus 5 dx. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर पुट denominator 4x raised to 12 plus 5 is equal to t. Differentiating 4 तासात x raised to 4 x raised to 12 चा डेरिव्हेटिव्ह 12x raised to 11 plus 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 dt by dx. मग आता 4 12 48 x raised to 11 dx is equal to dt. म्हणजे x raised to 11 dx dt upon 48. Okay, integral becomes dt upon 48 upon खालचं t घेतलं मग 1 upon 48 1 upon t चे इंटिग्रल log t plus c म्हणजे 1 upon 48 log t ची किंमत टाकून द्या 4x raised to 12 plus 5 plus c where c is constant of integral. पहा सिम्प्लिफाय करायचे 4x upon 1 5 x raised to minus 11 खाली आला x raised to 11 x raised to 11 क्रॉस मल्टिप्लाय 4x into x raised to 11 x raised to 12 plus 5 हा वरती आहे. आता हे t पुटअप केलं 4x raised to 12 plus 5 is equal to t. डिफरेंशिएटिंग 4 तासात x raised to 12 चा 12x raised to 11 plus 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 dt by dx. 12 4 चा 48 x raised to 11 dx is equal to dt. मग x raised to 11 dx is equal to dt upon 48. वर चाललं dt upon 48 खालचं t मानलंय 1 upon 48 बाहेर घेतला 1 upon t चे इंटिग्रल log t plus t म्हणजे 1 upon 48 log of t ची किंमत टाकून द्या 4x raised to 12 plus 5 plus c where c is constant of integral.